पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुख्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण माझं पोस्टपोन होतं येणं. हो, काही पर्सनल रिझन्समुळे नाही लवकर येता येणार. ॲक्च्युली माधवची तब्येत ठीक नाही. या सॉरी फॉर दॅट. पण मी तुम्हाला डिटेल्स मेल केल्या आहेत, त्या जरा प्लीज एकदा चेक करून घ्या. हो, आपण मेलनी कम्युनिकेट करूच. नाही येऊ शकणार. थँक्यू सो मच. कडू आहे का ते? लवकर रिकवर होशील. त्याच्यापेक्षा डोक्याला अंगारा लावला असता तर बरं झालं. हे औषध कडू होतं म्हणून मी म्हटलं. त्यांनी काही होत नाही. ही गोळी लवकर घे प्लीज. नीलिमा थँक्यू. कशासाठी? नाही, तू इथे थांबलीस, मला समजून घेतलंस. माधव, मला इथल्या लोकांचं म्हणणं पटलं म्हणून मी इथे नाही थांबले. हे लोक जे म्हणतायत ते म्हणणं मला खोडून काढायचं. मी प्रूव्ह करीनच की हे सगळं खोटं आहे. हो हो हो, ठीक आहे. माझ्यासाठी तू इथे थांबणंच जास्त महत्वाचं आहे. डॅड, कसं वाटतं आता? डोंट वरी, डॅडनी गोळ्या घेतल्यात, बरा होईल तो. तू आजारी पडलास म्हणून किती भीती वाटली होती माहितीये मला. लवकर होईल तो बरा. हे काय? मम्मा, ऍटलीस्ट खिडकी तरी बंद राहू दे. बघितलंस माधव, हेच कारण होतं वेळेवर इथून निघण्याचं. आर्चीस, खिडकी उघड. आर्चीस, मम्मा, खिडकी उघड. काय आहे इथे? ते झाड. त्या झाडाला अटकून बाईनी जीव दिला. पुढे सगळे म्हणतात की सगळे म्हणतात. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. सगळे म्हणतात म्हणून आपण विश्वास ठेवायचा. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागायचं. मला सांग आर्चीस, तुला तिथे काही दिसतंय का? नीलिमा, थांब माधव, सांग आर्चीस, काही दिसतंय का तिथे? नाही. मग काय इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? ती बाई लटकली, तिचा जीव गेला, संपलं. एवढंच आहे. अदरवाईज ते झाड सुद्धा इतर नॉर्मल झाडांसारखंच आहे. काहीच नाही, संपलंय सगळं. मम्मा प्लीज एक ऐकशील माझं? काय? तू त्या गुरव काकांची प्लीज डिबेट नको करू. गावातले सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ते कसे बोलतात ना ते मी पाहिलंय. ते जे म्हणतात ना, अगं तसंच होतं. खूप अनइझी वाटतं मला. अरे काय बोलतोयस तू? तुझी मम्मा सायंटिस्ट आहे आणि तुझ्या तोंडी ही भाषा? तू घाबरलायस या सगळ्यांना. माधवचा एक वेळ मी समजू शकते. तो लहानाचा मोठा इथेच झालाय.
तो नाही बदलणार आता. हा. पण तू तरी असा विचार करू नकोस. अगं मम्मा, मला तुझी काळजी वाटते. हे बघ, इतरांच्या बोलण्यावरून जर का तुला माझी काळजी वाटत असेल तर प्लीज डोंट वरी, मला काहीही होणार नाही. कोणालाच काही होणार नाही. कुणी काहीच करू शकत नाही. नका काळजी करू. देवा, या घरात जा काय चालला का तू बघतोस. आता तूच काय तर कर. माझो लेक आजारी पडलो हा ते का बरा कर. माका घेऊन जा, पण ते का काय होऊन दे नको. माझी सून पूर्वा जा काय बोलली त्याच्यासाठी ते का माफ कर. आजवर तू या घरात सावर दिलंय, आता पण जा काय हा. तर तू निस्तरून गे रे देवा माझ्या. या घरात जो मालक गेलो, त्यांच्या मागे या घरात हे 3 भाव, त्यांना एकत्र ठेव. तो काय क्लेश मागे लागलेलो हा तो दूर कर रे देवा माझ्या, दूर कर. सरिता, इलय क्या घ्या आधी. हे काय भेंडी घेऊन योग सांगितलेलं आहे ना. आता आणला हा त्या बनव. ह्या किती त्या किती विचारू नको. काय झालं रे दत्ता, त्याच्यावर किती करवातस. मग काय करू, इलेल्या नुसतं डोक्यात ताप. वाय छळू रे माधव, जरा पडला असा ते का जाग येत. आहे मी हळूच बोलतोय, पण गावकऱ्याचं तोंड कसं बंद करणार. आणि बोलता ते चुकीचे नाही. हा आता काय झाला. बाजारात जायत होतंय, तो परशू पोलीस पाटील आणि गोविंद बाता मारूक बसलेले. हाक दिल्याने म्हणून गेलंय. तर माका म्हणत होते ह्या काय करतास ते बरा नाही. आपले रीतिरिवाज असत ते पाळूक होय. दिवस कार्य झाला, मोठ्याने आगली दिल्या, पण हेच काय कापूक नाही. आता काय सांगू त्यांका, मूग घेऊन गप राहून बसला. बघितला, आम्ही शहरातली करतात ना, पण ऐकूक लागतं आपल्याक. आता पण कान उघडायचंच नाही काय. माधवान केस देऊ खये होते, पण आता ते का कोण समजावताला. केस देऊचे लागतील म्हटल्यावर काय म्हणालो जाऊ बाय, केस कापायचे नाही. हल्ली काय कुणी केस कापत नाही. आता शहरात दिवस कार्य होतच ना, माणसं काय केस कापत नाही काय. पण नाही, आता शास्त्र करतात, ह्यांना आपलीच शास्त्र माहित नाही. काय करूची हत यांची शास्त्रांनी शोध. बापाशी केस देऊ खये होते. दत्ता, म्हणजे ह्यांनीच करायचा सगळा. अग्नी भाऊजींनी दिल्यानी ना, मग त्यांनी आधी केस कापूक होय होते. अभिराम भाऊजींका सांगितलास ना, त्यांनी तरी कापल्यानी का. त्यांच्या देविका का आवडला नसता ना. आता तो इशे कित्याक काढतस. आहे विषय खैसलोय असला तरी आपल्याकच ऐकून घेऊक लागता. तुम्ही घरातच बसून असता, पण माका गावातून फिरताना माणसं विचारतं. तो सदेव हा ना, गावकऱ्याचं घरातलो, तो म्हणत होतं अण्णांका केस देऊक नाही म्हणून घरात काय ना काय होता. म्हणूनच माझो आजारी पडलो. आता कुणा काय कितीक सांगायचा. कोणाक काय सांगायची गरज नाही. हा आपल्या घरात काय व्यापत आपल्याक माहित. हा तू उगाच चिडा नको. आणि कोणी काय विचारल्यांना तर गप राव, नाहीतर घराकडे निघाणी. म्हणजे आता पण तोंड बंदच ठेवायचा. सांगा त्यांका. अगो पण माधव आजारी हा ना, ते का काय बोला नको. हा आणि हो विषय पण काढू नको. नाही काढत विषय, पण
पण ह्याच्या पुढे तुम्ही काय त्या बघून घ्या. अहो तुम्ही दमून येला आहात. चला चाय घेवा. हॅलो हॅलो बोलायचं नाहीये का? हॅलो. आज स्वतः फोन केलास. माझी आठवण येते म्हणायची. काय करताय? काही नाही. तुम्ही गडबडीत आहात का? अगं माधव दादाची तब्येत बरी नाही. का? काय झालं? काल ना निलिमा वहिनी मुंबईला जायला निघाली होती, तर तिने बॅग मध्ये कपडे भरले होते. तर ना त्या बॅग मध्ये ना नाही काही नाही, राहू दे. सांगा ना काय झालं? अगं माधव दादाने ती बॅग उघडली ना, तर त्यात चिखल होता. काय? हो. आणि आता माधव दादा आजारी पडला. ताप येतोय त्याला. तुमच्या घरात हे असं का घडतंय? म्हणजे सध्या तुमच्या घरात या अशा घटना घडताय त्याची चर्चा सगळीकडे होतीये. हे जे काही घडतंय ना त्याबद्दल सगळी लोक बोलतायत गावातली. एक सांगू? हा. लग्नानंतर आपण नको राहूयात त्या घरात. हे बघ, तसंही लग्नानंतर जिथे माझी पोस्टिंग होईल तिथेच आपण राहणार आहोत. तू काळजी नको करू. बर. आणि दादांना आराम करायला सांगा. काळजी घ्या त्यांची. हो. ठीक आहे. ठेवते मी. पुन्हा कधी फोन करणार? बोलते मी तुमच्याशी नंतर. पूर्वा जरा हात चालव. किती वेळ एकच काम राहणार? अभ्यास करू पण बसूच असत. हो झालीये भाजी चिरून. दे आण. अगो सांभाळून, विळीवर पाय पडलो असतो. नाही होतं लक्ष माझं. लक्ष होतं म्हणता. पाय पडला असता तर कित्याक पडला असता? आधीच घरात आजारपण चालू आहे, ते कमी आहे का? माधवचा ताप अजून उतरत नाही हा. गोळ्या घेवो, सुया टोचून घेवो, काय फरक पडूचो नाही. ज्याने त्यानेच ह्या सगळ्याचा उपचार करूक होयो. आई अगं औषधाचा गुण यायला वेळ लागतो. तू चुप राहू ग. काकीचो कित्तो नको गिरवू. बुका शिकलास म्हणजे तुमका सगळी अक्कल इली असा नाही वय. अहो माझं ऐका, कुरवाशी बोला. काल त्यांना कसं बसं घेऊन आलो. काय झाला? वहिनीने तोंड उघडल्या. पालत्या घड्यावर पाणी. अहो त्यांच्यासाठी नाही, आपला पण संसार हा ना. ते जातील मुंबईत. भयसला सगळा आपल्याकच निस्तरूचा लागत ना. 2 पोरा आहोत, ह्याची परीक्षा येत आता. परीक्षेच्या वेळे काय होऊक नको. पैसो काय कमी नाही जायत शिक्षणा. आई अगं मला काय होणार आहे? काय होणार? 12वीच्या वेळेत माहित हा ना, विहिरीच्या हाय बसून होतस पुस्तक वाचत. दुसऱ्या दिवशी अंगात ताप भरलेलो. पेपरात सुरू केलेलं आहे तालुक्यात. पेपर संपेपर्यंत बसून होतंय. त्या गुरुवांनी काय त्या उतरवल्या म्हणून पेपर देऊन इलं. आणि आऊस 90 बोलली पास होऊसाठी. अहो पण मी अभ्यास केला होताच की. आता शिकव नको. जा पुस्तक घेऊन बस आणि अभ्यासच कर, नाहीतर त्या आरचीचा बरोबर गप्पा मारत राहशील. हो तुम्ही काय करणार आहात काय? गो वहिनी काय पटत नाही तर आपण कित्याक मधा पडायचा? त्यांच्यापर्यंत त्यांका करू. काय नाही करणार ती. जरा पोरांचा विचार करा. तू गणेश खरे जाता काय माहिती. पूर्वाचं शिक्षण हा आपल्या त्रास होऊक नको. जावा जरा. सरिता, गुरु आता सांगून ऐकणार ते नाहीत हा. हो ह्या गोंगड्या अजून किती दिवस भिजत ठेवायचा? भाऊजी बरे नाही झाले तर वाट्याचं सगळं व्यवहार खोळंबून राहत. त्यांची अशी अवस्था असताना विषय काढणं सुद्धा बरा दिसत नाही. ठीक आहे, बघतोय मी सांगून. भेटते गुरुवांका जाऊन.
हो थांबा. हे घ्या. हे किती आहे? हे पैसे गुरुवांका द्यावा. त्यांका सांगा जी काय पूजा घालायची असत, जी काय विधी करायचे असत ते करा. हे जे काय व्याप मागे लागले ते दूर करा. सांगते. आता तूच काय त्या बघ रे देवा. ह्या नायकांच्या घरातल्यांका खूप समजायलं, पण त्यांना समजणार नाही. त्यांची थोरली सून ह्या सगळा खोटा आणि त्या सिद्ध करूचा म्हणता. तिका सुबुद्धी दी, माझ्या वाकड्यात जाता. तिका माहिती नाही मी कोण असायचो. अख्ख्या गाव माझ्याकडे येता, पण ही मोठी शिकलेली माणसा, शिकान उपयोग नाही. तिका थोडी अक्कल दी, कळान दे मी कोण असायचो आणि हा गाव खैच्यार चालता आणि कोण चालायचा. आता आता तूच बघ रे महाराजा. गुरुवानू नार्वेकरानू, तुम्ही किती आयलात? अहो तुमच्याकडे वाईट जरा काम होता, सांगो तू. तुमका काय वेगळा सांगा गोया. लेकीचं लगीन थांबला म्हटला 13व्या नंतर ते नायकांशी बोलणं होय, पण अजून काय पुढे सराकणार नाही. आणि त्यांचं तो मधलो लेख काहीच ऐकून घेणार नाही. मी काय करू? तुम्ही आणि नाईक काय त्या बघून घ्या. हो आमच्या हातात काय नाही म्हणून तुमच्याकडे येलो आम्ही. मुलगी घरात बसली आहे, दुसरीकडे बोलणं करू शकत नाही. गावात सगळेजण विचारतात लग्नाचा काय झाला, आणि ठरलेलं लग्न मोडला तर पोरीकडच्यांची काय अवस्था होते ती तुमका माहिती असा. नायकांशी बोला, अभिरामशी बोला. अभिराम रावांचं काय नाही हो, ते एका पायावर तयार असत, पण घरातल्यांचाच बघू घोळा कायता. मग मी हा सगळा करूचा असा तुमचा म्हणणं असा? हो हैसरल्या ग्रामदेवतेक साकडा घाला, जी काय अडी इली असा ती दूर कर म्हणायचा. आम्ही सगळा देव तयार असो. नाही, मी हा करूचय नाही. तुम्ही आणि नायक काय त्या बघून घ्या, नाही तर तो असाच. असं काय करतात गुरुवानू? अहो वाईट जरा लेकीसाठी गाराणा घाला. काय करू? नायकांच्या घरातल्यांचा माझ्यावर विश्वास नाही. माणसा खैसून येतात माझ्याकडे, आणि ही नायकांची थोरली सून माका खोटा ठरोक बघता. काय असं म्हटले? हो, पण त्याका माहिती नाही या गावात माझ्याशिवाय पान हल्ला नाही ता. खरं असा तुम्ही असात म्हणून गावावर त्याची कृपा असा. नायका का कोण समजवतलो? आम्ही काळजी असा म्हणून इलो, त्याचा भला हो गया. काय झाला गुरुवानू? हसल्याशी पोरीचा भला होवचा असं म्हणतात, आणि नायकांच्या घरात पाठवतात. म्हणजे बघा दुसरा स्थळ बघा. अहो साखरपुडा ठरलो, सगळ्या गावात कळला, नायकांच्या घरात देणार. दुसरा कोण तयार होय? एक उपाय असा. काय? अभिरामशी लग्न लावून द्या.
खुशाल लग्न लावून द्या, पण नायकांच्या घरात तिका पाठवू नका. नायकांच्या घराचो उमरो ओलांडल्यान तर त्यांच्या घरासारख्या जाताला. त्यांच्या घराचा जावतो हा तसा. हे काय करतो? नायकांच्या घरात हो सर्वनाश होतो आता. घेऊन जायत रे, घेऊन जाय, घेऊन जाय ते का, घेऊन जाय, घेऊन जाय. माधव, गोळ्या घ्यायची वेळ झाली रे. पटकन घे आणि आराम कर. माधव.